तुझ्या चवे शतजन्मीचे नाते भाग 29. मिस्टर कारखानीस, आय ट्रस्ट यू. माझ्या मैत्रिणीच्या सुखासाठी तुम्हाला कधीही माझी गरज पडली तर नक्की सांगा मला. नुपूर म्हणाली. थँक्यू, थँक्यू सो मच नुपूर. त्याच्या डोळ्यांमध्ये चमक होती आणि ओठांवर हसू. आता पुढे. नुपूरने त्याच्यावर विश्वास ठेवला आहे ही खूप मोठी गोष्ट होती त्याच्यासाठी. पण पण तुम्ही म्हणताय ते सगळं तुम्ही निभावणार ना? पावनीची साथ नाही सोडणार ना कधी? आजवर खूप भोगलाय तिने, खूप सहन केलं आहे. एका व्यक्तीच्या आयुष्यात जगायला ज्या मिनिमम गरजा असतात ना, डोक्यावरचं हक्काचं छप्पर आणि तुमच्यावर प्रेम करणारी, काळजी घेणारी हक्काची माणसं, हे आजवर कधीच तिच्या वाट्याला आलं नाही. नुपूर त्याच्याकडून रिकन्फर्म करून घेत होती. अर्थात पावनीची खूप काळजी होती तिला. आजवर ज्या ज्या गोष्टींसाठी तिने स्ट्राईव्ह केला आहे ना, ते सगळं असेल तिच्या आयुष्यातून पुढे. तो निश्चयी आवाजात म्हणाला. तिच्या एका होकाराची देर होती फक्त. तसंही कुठल्या गोष्टीची कमी पडू देणारच नव्हतं तिला. तिने तोंडातून शब्द काढावा आणि त्याने लागलीच हजर करावं. असंच घडणार होतं इथून पुढे. तुम्ही बाळासाठी तर नाही म्हणत आहात ना हे सगळं? त्याचं सगळं बोलणं खरं वाटत असलं तरी मनातल्या शंका तिने बोलून दाखवल्या. अर्थात ते बाळ त्याचं आहे म्हटल्यानंतर त्याने असा तडकाफडकी निर्णय घेणं अगदी साहजिक होतं. आय लव्ह हर, हाऊ कॅन यू थिंक लाईक दिस? नुपूरच्या या संशयाने ऑफेंड फील केलं त्याने. म्हणजे तो तेव्हाचा बेंबीच्या देठापासून तिला सगळं समजून सांगायचा प्रयत्न करत होता आणि ती विश्वास आहे म्हटल्यावरही एक एक शंका काढत होती. सॉरी, तसं नव्हतं मला म्हणायचं. पण ऍक्च्युली सी, आय अंडरस्टँड युअर कन्सर्न. तू तुझ्या जागेवर कदाचित बरोबरही असशील. तुला पावनीची काळजी आहे मान्य, पण मी तुला म्हणालो तसा शब्द आहे माझा. तुला परत एकदा सांगतोय, मला पावनी आणि माझं बाळ दोन्ही हवे आहेत माझ्या आयुष्यात, अगदी नेहमीसाठी. सॉरी मिस्टर कारखानीस, मला असं नव्हतं म्हणायचं. नुपूर दिलगिरी व्यक्त करत म्हणाली. एक मिनिट, आता तर सगळं क्लिअर आहे ना? मी तुझ्या समोर सगळं मांडलेलं आहे. मग हे मिस्टर कारखानीस काय आहे? ऍक्च्युली यू शुड कॉल मी जिजाजी. ती म्हणाली तसं तिला हलकासा धक्का बसला. आणखी एक ॲरोगंट, सदैव चिडचिड करणारा, अतिशय व्यवहारी, भावनाशून्य अशीच काहीची इमेज होती तिच्या नजरेत त्याच्याबद्दल. पण हा समोरचा विक्रांत म्हणजे वाल्याचा वाल्मिकी झाल्यासारखा होता. अगदी 180 डिग्रीने चेंज झाला म्हणायला हरकत नाही. हो, तसंच तर काहीतरी. जी. ती अगदी एक एक शब्द जोडत म्हणाली. गुड. बरं मला आता सांग, तुला काय वाटतं? पावनी सोबत हे असं कोण करू शकतं? म्हणजे कुणावर संशय आहे का तुला? कॉलेजमध्ये तिचं कोणासोबत भांडण किंवा मग तिच्या त्या म्युझिक बँड मधल्या पैकी कोणाचं काही वैर? जगदीश राजपूत शिवाय आणखी कोणी हे काम करू शकतं का म्हणून पडताळून पाहत होता तो. आणि पावनी विषयी सगळ्यात जास्त माहिती नुपूर शिवाय आणखी कोणाला नसूच शकत होती. मंग्याला ठोकून विचारलं गेलं होतं, पण तो शेवटपर्यंत नाहीच म्हणाला. म्हणजे मंग्याचा हात नक्कीच नव्हता या सगळ्यांमध्ये. तसंही त्याची लायकी पाहता एवढी मजल मारणं शक्य नव्हतं त्याच्याने. छे, कॉलेजमध्ये तर ती फारशी कोणाशी बोलायचीही नाही. ती बरी आणि तिचं काम बरं. म्हणजे तिच्या मागे करणारे खूप होते, पण तिने कधीच कोणाला दाद दिली नाही. आणि बँडचं म्हणाल तर तो तर फक्त काही दिवसांपूर्वी जॉईन केला होता तिने. सो मला वाटत नाही त्यांच्यापैकी कोणी असेल. नुपूर विचार करत म्हणाली. बाकी तिचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे तिची ती आत्या आणि मीनाक्षी. पण त्यांच्यात एवढा दम नाही. जर चुकून त्यांनी असं काही केलं असेल ना, तर प्लीज सांगा मला. मी स्वतः झिंग्या उपटेल त्यांच्या. माझ्या पाऊचं आयुष्य नरक बनवून ठेवलं होतं त्यांनी. नुपूरच्या आवाजात चीड होती. मनातल्या मनात तर तिने त्या दोघींच्या झिंग्या उपटल्याही होत्या. आय हॅव समथिंग टू शो यू. तिचा राग पाहून तो हळूच हसत म्हणाला. तिच्या रागावर रामबाण इलाज होता त्याच्याकडे. काय? त्याने मोबाईलची स्क्रीन ओपन करून दाखवली तिला. त्यात यशवंता आणि मीनाक्षीचा व्हिडिओ होता. घामाजोक्कळ झालेल्या दोघीही टॉयलेट बाथरूम साफ करत होत्या. त्या दोघींना अशा अवतारात पाहून तर नुपूरच्या काळजाला थंडक भेटली. आहा, सुकून, फक्त सुकून. वाव जिजाजी, मस्त. हे अगदी भारी काम केलंय तुम्ही. खुश झाली ती तिच्या या नव्या जिजाजींच्या कामगिरीवर. बिलकुल शाबासकी वगैरे देऊन टाकली त्याला. हे तर काहीच नाही, यांचा अजून बराच हिशेब बाकी आहे. बाय द वे, यांचा तो सो कॉल्ड मंग्या कधीच आपल्या पायावर उभा राहू शकणार नाही. त्याने मंग्याविषयीही सांगितलं तिला. ते ऐकून तर आणखीनच खुश झाली ती.
त्याला तर जमिनीत पुरवायला हवं होतं. जिवंत कशाला सोडलं तुम्ही, नुसते हाडं मोडून? त्याने एका झटक्यात सुटला असता तो. अशांचे हिशेब एवढे साधे सोपे नसतात ठेवायचे. एक एक दिवस मुश्किल झाला पाहिजे त्यांना श्वास घ्यायला. गुड गुड. असे आणखी काही व्हिडिओ असतील ना तर नक्की दाखवा मला. मला पाठवून ठेवा ना तुम्ही. बाकी तुम्ही पाहुणीला दाखवलं का हे? तिने अगदीच आनंदून विचारलं. तुझी मैत्रीण म्हणजे ना चांगुलपणाचा स्टॅच्यू आहे. त्या दोघींना एवढी 5 स्टार ट्रीटमेंट देऊन फक्त 2 दिवस डांबून ठेवलं होती तरी मला म्हणाली, जाऊ द्या ना, सोडू द्या ना. हे बघून तर लागलीच पिघळेल ती. म्हणेल कशाला काय करायचं आहे, त्यांच्या कर्माची शिक्षा ते बघत बसतील वगैरे. अगदी बरोबर बोललात तुम्ही. चुकून कलियुगात जन्माला आली आहे तुमची ही बायको. बरं मी निघते आता. हे डॉक्युमेंट्स पण द्यायचे आहेत पावनीला. ओके. थँक्यू अगेन. थँक्यू सो मच नुपूर. तो मनापासून नुपूरचे आभार मानत होता. डोंट वरी जिजाजी, यू आर वेलकम. आणि पावनीने जर हा विषय माझ्यासमोर काढला तर मी नक्कीच समजावेल तिला. यू डोंट वरी. थँक्यू. विक्रांतचा निरोप घेऊन नुपूर त्याच्या ऑफिसमधून निघाली. नुपूर गेल्या गेल्या त्याला सदानंदचा फोन आला. बिचारा, शोध मोहीम सुरू होती त्याची अजूनही. बोल. याचा नेहमीचा ॲरोगन स्टोर. सर, जगदीश राजपूतने त्याच्या फॅक्टरी मॅनेजरवर दबाव टाकत सगळे आरोप स्वतःवर घ्यायला सांगितले. तो आज कन्फेस करणार आहे. आणि तसं झालं ना सर तर ती तानिया सुटेल, कदाचित उद्यापर्यंतच. तसाही तिचा बाप आकाश पाताळ एक करतोय तिला सोडायला. शेवटचे 2 वाक्य तो अगदी हळू म्हणाला. नो वे. एवढ्यात नाही सुटू शकत ती. अजून 5 दिवस तरी तिला त्या भिनबाड्याच्या खोलीत राहायचंय. त्याचा जो कोणी मॅनेजर असेल ना त्याला उचल, गायब कर ताबडतोब. 5 दिवस अंडरग्राऊंड कर त्याला. आकाश पाताळ एक केलं तरी त्या जगदीश राजपूतच्या हाती नको लागायला तो. त्याने पुढचं फरमान सोडलं. अर्थात हे सदानंदला अपेक्षित होतं. सगळे दरवाजे बंद झाले पाहिजे त्याचे. नाक घासत यायला हवा तो माझ्याजवळ. हो सर, मी सांगतो आपल्या माणसांना. डोंट वरी. काम झालं की फोन कर मला. बिचारा सदानंद. येस सर. काम झालं की लागलीच सांगतो मी तुम्हाला. इकडे मंदिरातून घरी आल्यावर पावनी विचार करत होती. चार्ली बरोबर तिला शोधत तिच्या खोलीत आणा आणि गपचूप तिच्या बाजूला जाऊन बसला. तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या अंगावर हात फिरवून त्याला कुरवाळलं. तसं तो आणखीनच अंगागोळ करत तिला चिपकला. एरवी कोणी दिसलं की भुंकून भुंकून करायचा हा. माझ्याशी खेळा, माझ्याशी मस्ती करा, मला जवळ घ्या. पण पावनीला जरा म्हणून त्रास द्यायचा नाही. एखाद्या शहाण्या लेकरासारखा. जसं काही तिच्या मनाची घालमेल कळायची त्याला, म्हणून गुपचूप बसून राहायचा तिच्या बाजूला. तिचं फक्त सोबत असणंही जसं खूप काही वाटायचं. साधू महाराजांचे शब्द तिच्या कानात फिरत होते. कधी कधी भूतकाळातच भविष्याची बीजे पेरलेली असतात. भूतकाळ हातात जखडून काहीही होत नाही. येणाऱ्या भविष्यकाळाकडे पाहावं. भविष्यकाळ म्हणजे आयुष्याने पुन्हा एकदा तुम्हाला दिलेली संधी. काय अर्थ आहे त्यांच्या या बोलण्याचा? मी विक्रांत जे म्हणत आहे ते मान्य करायला हवं का? पण मी जर ते मान्य केलं तर त्या या देव माणसांची फसवणूक होईल. आणि खरं न सांगता मी इथून गेले तर? असे अनेक प्रश्न तिला भंडावून सोडत होते. त्यानेही काय कमी त्रास होणार आहे त्यांना? आधीच आपल्या मुलाचं आणि सुनेचं जाणं कसं बसं पचवलंय त्यांनी. आता तू पुन्हा तेच दुःख देणार पाहुणी त्यांना? पुन्हा दुःखाच्या खाईत लोटवणार त्यांना? तुझ्या डोळ्यांनी बघते आहेस तू. किती खुश आहेत सगळे. आजीसाहेब तुला काय म्हणाले ते आठवतं ना? त्यांनी तर विराटची जबाबदारी सुद्धा तुझ्या खांद्यावर टाकली आहे. तू या घरात आहे म्हणून निश्चिंत झाल्या आहेत त्या. आयुष्यभर काय कमी सोसलं आहे त्यांनी, की आता पुन्हा तुझ्यामुळे दुखवायचं आहे त्यांना? त्यांच्या सुकलेल्या जखमा पुन्हा खरडवून काढायच्या आहेत तुला? आणि विक्रांत किती बदलले आहे ते तर. ते म्हणाले की जर तू इथून निघून गेली तर त्यांच्या आयुष्यात पुन्हा कधी कोणी येणार नाही. त्यांच्या डोळ्यातला खळेपणा नाही दिसत पावले तुला? तुझ्यात आणि तुझ्या आयुष्यात सगळ्या सुखांमध्ये फक्त तुझ्या एका होकाराचं अंतर आहे. आणि या सगळ्यांच्या सुखांसाठी सुद्धा हे असंच घर कुटुंब हवं होतं ना तुला नेहमी. मग आता दैवाने तुझ्या ओंजळीत टाकलाय ते तर का नाकारते आहे? तिचं मन तिला ओरडून ओरडून प्रश्न विचारत होतं. या घरात पाऊल टाकताना तिला जराही कल्पना नव्हती. आयुष्यातला एक गुंता सोडवता सोडवता ती त्यात अशीच गुरफटून जाणार आहे. पण हे सगळे धागे प्रेमाचे होते, मायेचे होते. ती तिच्या विचारचक्रात हरवली असताना नुपूरने दारावर थाप मारली. पावणीची मैत्रीण म्हणून त्या दिवशी आलेली असल्याने तिला अगदी सहज एंट्री मिळाली बंगल्याच्या गेटमधून. कसला एवढा विचार सुरू आहे मॅडम? आजी साहेबांना भेटून ती डायरेक्ट पावनीच्या रूम मध्ये आली होती. कारण पावनीचं बोलणं ऐकून जेवढी ती टेन्स झाली होती, आज विक्रांतला भेटून तेवढीच रिलॅक्स होती. नुपूर तू?
तिने आश्चर्याने विचारलं. अगं एवढं आश्चर्य वाटायला काय झालं? तुला म्हणाले होते ना कॉलेजमधून तुझे डॉक्युमेंट्स कलेक्ट करून येईल म्हणून. मी अशी दुसऱ्या घरावरून इथे टपकल्यासारखी रिॲक्शन देतेस तू. तुझे डॉक्युमेंट्सच घेऊन आलेले आहे. हे घे तुझे सर्टिफिकेट. सगळे आहेत हा नीट, चेक केले आहेत मी. नुपूरने तिच्या हातून फाईल पावनीला दिली. तुला कळलं का? अचानक कसे काय द्यायला तयार झालेत ग ते? मी फोन केला तर किती टाळाटाळ करत होते. अचानक वगैरे काही नाही. मिस्टर कारखेनसेंचा फोन गेला होता कॉलेजमध्ये. नुपूरने आरामशीर तिच्या समोरच्या सोफ्यावर बसत सांगितलं. काय? विक्रांतने फोन केला होता? पावनीला मात्र खूप आश्चर्य वाटलं. हो, त्यांनीच फोन केला होता. म्हणून तर असं चुटकी वाजवून काम झालं बघ. पण मी तर काहीच नव्हतं सांगितलं त्यांना. पावनी विक्रांतशी या विषयावर बोललीच नव्हती. मग तुझ्या मनातलं ओळखायला लागले असतील ते, नुपूर किंचित हसून म्हणाली. नुपूरचा आजचा सूर जरा वेगळाच जाणवला पावनीला. एरवी राग आणि चिडचिड असायची विक्रांतचं नाव घेतल्यावर, पण आज काहीतरी वेगळंच. तेवर बदले बदलेच ते मॅडमचे. बरं मला सांग, तू कसल्या एवढ्या गहन विचारात हरवली होतीस? असं काय करतेय नुपूर? तुला सांगितलं ना मी. विक्रांत म्हणत आहे की मी कायमचं इथे थांबावं, नेहमीसाठी. फक्त कागदोपत्री असलेलं नातं मनापासून लिहायचं आहे त्यांना, निभवायचं आहे. पण पण मी हे कसं करू ग? म्हणजे मला ना खरंच कळत नाहीये काय करू ते. मला असं वाटतं मी उगाच विक्रांतच्या आयुष्यात आले. मी नव्हतं मान्य करायला पाहिजे हे लग्न. उगाच माझ्यामुळे या माणसांना त्रास होतोय. बोलता बोलता ती पॅनिक झाली. पावनी, शांत हो बरं. नुपूरने तिचा हात हातात घेतला. आता नुपूरचा समजवायचा टर्न होता तिला. हे बघ पावनी, तुला असं नाही वाटत का की तू फक्त एकाच बाजूचा आणि एकाच गोष्टीचा विचार करतेय? नाण्याची दुसरी बाजू बघायचीच नाहीये तुला. रादर तू बघत नाहीये ती. म्हणजे तू फक्त त्या तिघांसोबत खोटं बोलतेय. या एकाच गोष्टीच्या अवतीभोवती फिरत आहेस. पण बाकी गोष्टींकडेही डोळसपणे बघ. अगं तुझ्या या घरात येण्याने किती खुश आहेत सगळे, किती जीव लावत आहेत तुला. बघ तरी, आता आजीसाहेबांना भेटून आले मी. किती कौतुक होतं तुझ्यासाठी त्यांच्या डोळ्यात. त्याचाच तर त्रास होतोय ना नुपूर मला. त्यांना असं वाटत आहे की मी आणि हे बाळ. पावनी अगं त्या गोष्टींच्या पलीकडे सुद्धा बघायचा प्रयत्न कर. तू मुद्दाम त्यांना धोका द्यायला किंवा त्यांचा फायदा उचलायला आली आहे का या घरात? नक्कीच नाही. इनफॅक्ट जेव्हापासून या घरात पाऊल ठेवलं आहेस, अगदी मनापासून प्रामाणिकपणे सगळी नाती निभवायचा प्रयत्न करतेस. आणि मिस्टर कारखानेसांनी तुला स्वतः म्हटलं आहे की त्यांना हवी आहेस तू या घरात, इथेच कायमची थांबायला. हा नक्कीच दैवाचा काहीतरी संकेत आहे पावनी. त्याशिवाय काय तुला नेमकं त्यांनीच वाचवावं. तुझी आणि त्यांची भेट, तुझं या घरात येणं, इथल्या लोकांनी तुला स्वीकारणं, कदाचित परमेश्वराची मर्जी असेल ग हे सारं. त्याशिवाय का सगळे एवढे योगायोग जुळून येतील? नुपूरचे शब्द आणि साधू महाराजांचे शब्द एकाच दिशेला संकेत करत होते. तिने या घरात पाऊल ठेवलं तेव्हाची सिच्युएशन आठवली. आबासाहेब किती चिडले होते. कदाचित त्यांनी तिचं आणि विक्रांतचं नातं स्वीकारलंही नसतं. पण नेमका तेव्हा साताऱ्याच्या जमिनीचा निकाल लागला. त्यांच्या दृष्टीने पावनीचा पायगुण होता तो. आणि विचार कर पावनी, तू जर उद्या इथून निघून गेली तर काय कमी त्रास होणार आहे त्यांना? अगं खचून जातील ते, संपून जातील म्हटलं तरी चालेल. आधीच काय कमी दुःख आलं आहे की त्यांच्या वाट्याला, तेही या वयात. आता कुठे सुख उंबरठ्यापर्यंत आला आहे त्यांच्या, तुझ्या रूपाने. तर तू पाठ दाखवायचं म्हणतेस? चल, थोड्या वेळासाठी मान्यही केलं की तू खोटं बोलत आहे त्यांच्याशी. अगं पण त्या खोटं बोलण्याने संजीवनीचं काम केलं आहे त्या दोघांच्या आयुष्यात, ते तरी बघ. आणि मला सांग, एकटी कुठे निघून जाणार आहेस तू? कशी जगणार आहेस? या पोटातल्या बाळाचा तर विचार कर. पैशांनी मटेरियलिस्टिक गोष्टींची सोय होते पावनी, मिळून जातात त्या गोष्टी. पण प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, वात्सल्य या सगळ्यांसाठी माणसंच लागतात ग. मला वाटतं तो मिस्टर कारखानेसांचं ऐकावं. नशीब पुन्हा पुन्हा संधी देत नाही पावनी. हृदयावर कुठल्याही प्रकारचं ओझं न ठेवता मनापासून या सगळ्या नात्यांचा स्वीकार कर, मिस्टर कारखानेसांचा सुद्धा. आणि मी हा सल्ला तुला खूप विचार करून देत आहे. नुपूर तिचा हात हातात घेत डोळ्यांनी विश्वास देत म्हणाली. बोलताना नुपूर पावनीच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत होती. तिच्या चेहऱ्यावर असलेला गोंधळ हळूहळू कमी होताना दिसत होता. विक्रांतसोबत बोलून भेटून तिचा स्वतः पूर्ण विश्वास बसलेला की विक्रांतच्या रूपाने पावनीच्या आयुष्यात सुखाची बरसात होणार आहे. आणि ही इच्छा खुद्द त्या विधात्याची आहे. म्हणून मग पूर्ण मनाने ती विक्रांतची साथ देत होती. विक्रांत कधी तिच्याशी एवढं मोकळेपणाने बोलू शकणार नाही, म्हणून नुपूरनेच पुढाकार घेतला. सध्या तरी त्याच्या हाती जोवर पुरावे लागत नाही, तो खरं काय ते पावनीला सांगू शकत नव्हता.
हे बघ पाहू, या बाळाच्या नशिबात हे सगळं ऐश्वर, हे सगळं सुख देवाने स्वतः लिहिलं आहे. तर तू का वंचित ठेवतेय त्याला या सगळ्यांपासून? काही इच्छा परमेश्वराच्या असतात, सगळे त्याचे खेळ असतात, म्हणून मान्य करायच्या. मनात कुठलीही शंका भीती न ठेवता. अगं तो आहे ना करता करविता, तो बघेल सगळं. गोष्टी जेव्हा आपल्या हाताबाहेर जातात ना, तेव्हा सगळ्या त्याच्यावर सोडून द्याव्यात. तो जी वाट दाखवेल त्यावर चालत राहायचं. आणि तुझ्या एकंदरीत बोलण्यावरून मला वाटतं की मिस्टर कारखानीस खरंच प्रेम करायला लागले आहे तुझ्यावर. नुपूरच्या बोलण्यावर पावनीने अविश्वासाने पाहिलं नुपूरकडे. असं बघू नकोस. अगं किती गोड आहेस तू. त्यांना जर तू आवडली, ते प्रेम करायला लागले तुझ्यावर, तर त्यात काहीच आश्चर्य नाही. तू काय कमी जीव ओळून टाकते इथे सगळ्यांवर? शिवाय तू कुठे काही लपवून ठेवलं आहे त्यांच्यापासून? जे घडलं आहे ते अगदी सगळं खरं सांगितलं त्यांना. आणि यावरही सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरातल्या लोकांना तुझ्या प्रेग्नन्सी बद्दल सांगण्याचा निर्णय त्यांचा होता, तुझा नाही. त्यामुळे मुळात तू या सगळ्यात खोट्याची सुरुवात केलेलीच नाहीये. या क्षणी सुद्धा तुझ्या मनात कुठलाही स्वार्थ नाही. स्वतःला विचार एकदा. नुपूर वेगवेगळ्या प्रकारे तिला समजावून सांगून तिच्या मनातलं गिल्ट कमी करण्याचा प्रयत्न करत होती, जेणेकरून तिने कुठलाही ताण न घेता हे सगळं एक्सेप्ट करावं. हे नातं एक्सेप्ट करावं. विक्रांतला एक्सेप्ट करावं, अगदी मनापासून. बरं, दुसरी गोष्ट, जर तू उद्या इथून निघून गेली आणि मिस्टर कारखानेसांनी दुसरं लग्न केलं नाही तर मग काय? याचा विचार केलाय कधी? काय होईल तुझ्या मागे या घराचं? आजीसाहेब, बाबासाहेब आयुष्याच्या उत्तरार्धात आहे पावनी. अशा वेळी हा धक्का सहन करू शकले नाही तर ते? नुपूरने एकही जागा सोडली नव्हती जिथून पावनी परतीचा मार्गाचा विचार करू शकेल. नुपूरचा बाण अगदी अचूक बसला होता. खरंच होतं, जर विक्रांत म्हणाला की माझ्या नंतर त्यांच्या आयुष्यात दुसरं कोणीच येणार नाही, तर काय होईल या घराचं? आजीसाहेब, बाबासाहेब आणि विराज, इवन स्वतः विक्रांत, सगळं उद्ध्वस्त होईल माझ्या या एका निर्णयाने. हे परमेश्वरा, काय करू मी? तिच्या डोळ्यासमोर तिने घरात पाऊल ठेवल्याबरोबरचा आजीसाहेबांचा चेहरा आला. किती विश्वासाने त्यांनी तिचा हात हातात घेऊन तुझ्या येण्याने भरून पावले मी म्हटलं होतं. सगळ्या घराची धुरा तिच्यावर टाकली होती त्यांनी. आबासाहेबांनी तर तिला माधवीची जागा देऊन टाकलेली. भाग्यलक्ष्मी समजत होते ते तिला. विराजने तिच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेताना त्याच्या डोळ्यातले अश्रू आठवले पावनीला. मोठी वहिनी आईसारखी असते. तुला तुझ्या या मोठ्या लेकराची सुद्धा आई व्हायचं आहे पावनी. तुझ्या जवळच्या मायेचा, वात्सल्याचा जरासा हिस्सा विराजलाही देशील ना? आजीसाहेबांनी भरलेल्या डोळ्यांनी तिला विचारलेला प्रश्न आठवला. आणि सगळ्यात शेवटी आठवला तो विक्रांत, त्याचं प्रेम, त्याची काळजी, या नात्यासाठी तिला देत असलेला विश्वास. तिने कायमच या घरात थांबावं म्हणून आर्जाव करणारे त्याचे डोळे. सुरुवातीला कठोर निर्दयी वाटणारा विक्रांत फक्त आणि फक्त तिच्या प्रेमासाठी, तिच्या प्रेमामुळे बदलला होता. साधू महाराज म्हणाले तसं खरंच माझ्या भूतकाळात माझ्या भविष्याची बीजे पेरली आहेत का? सगळं सोपं असताना उगाच अवघड करून ठेवताय का मी? तिने स्वतःलाच विचारलं. पावनी, काय विचार केला आहेस तू मग? हे बघ, जोही निर्णय घेशील विचारपूर्वक घे. कारण तुझ्या एका निर्णयावर 4 लोकांचे आयुष्य अवलंबून आहे. या घराची धुरा अवलंबून आहे तू काय डिसाईड करते त्यावर. यावेळी नुपूरचा आवाज अजिबात सॉफ्ट नव्हता. माझा निर्णय झाला आहे नुपूर. मी नाही जाणार कुठे. इथेच राहणार, माझ्या घरात, माझ्या माणसांसोबत. मलाही नाही राहावला जाणार ग सगळ्यांपासून दूर. आजवर वाट पाहिली मी आहे प्रेमासाठी, या मायेच्या स्पर्शासाठी. मी कुठेही जाणार नाही नुपूर, माझ्या आजीसाहेबांना, आबासाहेबांना, विराज भाऊजींना आणि विक्रांतला सोडून. पावनीच्या डोळ्यातून बोलताना अश्रू वाहत होते. पावनीचे डोळे पुसत नुपूरने तिला गच्च मिठी मारली. फायनली तिने पॉझिटिव्हली घेतलं होतं सगळं. आय एम सो हॅप्पी फॉर यू पावनी. आता अजिबात रडायचं नाही. अगदी योग्य निर्णय घेतला आहेस तू. सगळ्यांच्या दृष्टीने हेच बरोबर राहील. जरा सुद्धा ओझं ठेवू नको मनावर कुठल्याही गोष्टीचं. मी म्हणाले तसं सगळं वेळेवर सोडून दे. कदाचित तुझ्या मनातले उरलेले प्रश्न काही दिवसांनी ही येणारी वेळच दूर करेल. तेव्हा इथून पुढे या चेहऱ्यावर नेहमी हसू असायला हवं. उद्या तुमच्या इथे कुलदेवतीची पूजा आहे ना, अगदी मनापासून विक्रांतसोबत पूजा कर. झालं सगळं गेलं सगळं सोडून दे आणि एक नवी सुरुवात कर. हलके हलके उंके देत शेवटी शांत झाली ती. मी काय म्हणते, तू जिजाजींना सांगून तुझं गाणं पुन्हा का नाही सुरू करत? खूप खुश असते तू मन लावून रियाज करताना, गाणं गाताना. तिच्या तोंडून जिजाजी ऐकून पावनीने चमकून पाहिलं तिच्याकडे. नुपूर आपली बोलण्याच्या ओघात बोलून गेली. अशी काय बघते आहेस? आता ते जिजाजीच आहेत ना माझे. मग उगाच कशाला मिस्टर कारखानीस एवढं मोठं लांबलचक हाक मारू त्यांना? आणि त्यांनाही नाही आवडणार ते. म्हणजे नाहीच आवडणार असं म्हणायचंय मला.
शेवटी त्यांची एकमेवी साळी आहे मी. त्या मीनाक्षीला तर गिनतीमध्येही घ्यायचं नाही हं. अजिबात नाही. ओन्ली वन. नुपूर त्यांची साळी. नुपूर तोंड वाकडं करत म्हणाली. तसं पावनी हसली तिच्या बोलण्यावर. नाहीतर काय, असली डोक्यात जाते ना माझ्या ती. किती दिवसांपासून तिच्यावर हात साफ करायची इच्छा होत होती माझी. तिला असं झोपलेलं हाताय झालेलं बघायचं होतं मला. आणि फायनली इच्छा पूर्ण झाली माझी. नुपूर आपली आज फुल जोशमध्ये आणि फ्लोमध्ये होती. म्हणजे काय झालं आत्या आणि मीनाक्षीला? एवढं सगळं होऊनही तिचा चांगुलपणा काही सुटत नव्हता. कुठे काय झालं? काहीच नाही. आणि तू आता कशाला त्यांचा विचार करतेय? सोड ना. तू फक्त तुझ्या आयुष्याकडे, तुझ्या घराकडे आणि तुझ्या या चिमुकल्या चिमुकल्या बाळाकडे लक्ष दे. कळलं? नुपूर तिच्या पोटावरून हात फिरवत म्हणाली. त्यावर पावनी हसली. किती छान वाटत होतं सगळं विचार करताना. पण जर का कधी आत्या आणि मीनाक्षीला कळलं आणि त्यांनी इथे येऊन खरं सांगायचा प्रयत्न केला तर? मग काय होईल ग नुपूर? पावनीने मनातली शंका बोलून दाखवली. त्याची काळजी तू करू नकोस. ते सगळं जिजाजींवर सोड. ते बरोबर मॅनेज करतील. तू फक्त खायचं, प्यायचं, खुश राहायचं, आराम करायचा आमच्या या चिटुकलीसाठी. तिने आता पावनीच्या पोटावर डायरेक्ट ओठच टेकवले. पावनीनेही आपल्या पोटावर हात ठेवला. काल विक्रांत जे म्हणाला त्यानंतर एक विचित्र चक्रव्यूहात अडकली होती. पण आधी साधू महाराजांचं वचन ऐकून आणि आता नुपूरसोबत बोलून ती तिच्या आयुष्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचली होती. एक निर्णय घेतला होता तिने. आयुष्यातली अस्थिरता संपल्यासारखी वाटत होती. मग जरा वेळ थांबून नुपूर निघून गेली. पावनीला खरं तर तिचा निर्णय विक्रांतला सांगायचा होता. किती काकुळतेने विनवणी केली होती त्याने. तळ्यात उडी घेताना अचानक येऊन त्याने तिला धरलं. त्यावेळी किती राग होता त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी, तिच्या या कृतीसाठी. आणि काल प्रेम ओसांडून वाहत होतं. शब्दांनी बोलून दाखवलं नाही तरी कित्येक वेळा मनातल्या मनात त्याचे आभार मानले तिने, तिच्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी. त्यानंतर त्या दोघांचे एकमेकांसोबतचे क्षण, संवाद सगळ्याच्या सगळं तिच्या डोळ्यासमोरून झरझर सरकलं. साताऱ्याच्या जमिनीवरून तो बोलला त्यावेळी किती सुनावलं होतं तिने त्याला. अर्थात त्याचा आळ चुकीचाच होता. पण स्वतःची चूक समजल्यावर लागलीच नमतंही घेतलं त्याने. प्रत्येक दिवसागणिक बदललेला विक्रांत तिने अगदी जवळून अनुभवला होता. आणि हा बदल तिच्यामुळेच होता, तिच्यासाठी होता. हे ऐकूनच विचार करूनच खूप भारी वाटत होतं. त्याचं जवळ असणं, त्याचं ते केस सावरताना केलेले ओझरते स्पर्श, त्याच्या मिठीत शरून तिचं मनमोकळं रडणं, त्याच्यासोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाची उजळणी केली तिचे मनाच्या मनात. त्याला फोन करायला फोनही हातात घेतला, पण नको. ते आल्यावर प्रत्यक्षातच बोलेल त्यांच्यासोबत. तिने हो म्हटल्यावर तर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद इमॅजिन करत होती ती. तेवढ्यात मंदाताईंनी येऊन आठवण करून दिली. सामान पॅक करायचं होतं. वहिनी साहेब, तुमच्या जेवणाची वेळ झाली आहे. आबासाहेब आजीसाहेब वाट बघत आहे. येतायत ना बाहेर? मंदाताई, यांचा आणि विराज भाऊजींचा डबा पाठवला ना? हो, पाठवला. ड्रायव्हर मगाच घेऊन गेला आहे. पोचलाही असेल आतापर्यंत. तिने मान हलवली आणि बाहेर आली तर तिचे आजी सासू सासरे तिची वाटच पाहत होते. ती जेवायला आल्यासोबत जेवणाला स्पर्शही करायचे नाही ते. ये बाळा, बस. झाली उद्याची पॅकिंग? जेवण केलं की मग करते आजी साहेब. बरं, विक्रांतलाही विचारून घे. त्याची बॅग पॅक करून ठेवली तर चालेल की नाही? नाहीतर उगाचच नंतर चिडचिड करेल. माझ्या याच वस्तूला हात का लावला, त्याच वस्तूला हात का लावला म्हणून नुसता कांगावा. आजीसाहेब विक्रांतचा स्वभाव पाहत म्हणाल्या. त्यांनी आधीच सांगितलं आहे आजीसाहेब, त्यांचीही बॅग पॅक करून ठेवायला. पावनी हळूच म्हणाली. काय सांगतेस? आश्चर्य आहे. आजीसाहेब आबासाहेबांकडे पाहत गालात हसून बोलल्या. हा आणखी एक नवा चमत्कार होता त्यांच्या नातवानी केलेला. बरं म्हणाला आहे ना तर मग करून ठेवशी. ये, बस आधी जेवण कर. तिच्या जेवणातला मेनूही विक्रांतने डायटिशियनला विचारून चेंज केला होता. वजन वाढणं आवश्यक होतं तिचं. त्या हिशेबाने गरजेचे असणारे सगळे घटक तिच्या पदार्थात, तिच्या जेवणात समोर ठेवले होते. सकाळी भरपेट नाश्ता केला होता आणि काम काहीच नाही, त्यामुळे विशेष भूक नव्हती तिला. पण तिचा नवरा ऑफिसमधून आल्यावर चौकशी करेल म्हणून गपचूप खाल्लं तिने हळूहळू. एरवी जेवण बघितलं की मळमळ होत होती, पण मागच्या 2-3 दिवसांपासून उलट्यांचा त्रास तेवढा कमी होता. जेवताना आजीसाहेब आबासाहेब तिला त्यांच्या गावाविषयी, कुलदेवतेविषयी, मंदिराविषयी, तिथे असणाऱ्या कारखानिसांच्या प्रॉपर्टीविषयी बरंच काही सांगत होते आणि तीही लक्ष देऊन ऐकत होती.
खूप वर्षांनी जातोय आपण तिकडे. हो ना नर्मदा? आबासाहेबांनी म्हटलं. खरंच आहे की, खूप वर्षांनी जातो आहे यावेळी. इथून पुढे वर्षातून एकदा तरी आपण जाऊयात. चालेल ना आजी साहेब? त्यांची केलेलं वर्णन ऐकून ती एवढी भारावली होती की लागलीच म्हणाली, अगं अर्थात, नक्की जाऊ. पुढच्या वेळी तर बाळालाच घेऊन जाऊ देवाच्या दर्शनासाठी. आजी साहेब म्हणाले. त्यावर तिने हसून मान डोलावली. जेवण झाल्यावर खोलीत आली ती. जेवण का केलं का म्हणून त्याचा मेसेज पाठवला होता. तोही खूप हो नाही करत, विचार करत. त्यानंतर कित्येक वेळा फोन ओपन करून त्याने मेसेज बघितला का म्हणून चेकही केलं, पण अजून सीन झाला नव्हता. समोरचे 3-4 दिवस सुट्टीवर असल्याने ती कामही आजच आवरून घेत होता तो. त्यामुळे श्वास घ्यायलाही फुरसत नव्हती त्याला. शिवाय सकाळी नुपूर आली तेव्हा त्याच्या 2 मीटिंग त्याने तासाभरासाठी पोस्टपोन केल्या होत्या. सध्या त्याच सुरू होत्या. जेवणाचं तर त्याच्या गावीही नव्हतं. फक्त कॉफीवर कॉफी रिचवल्या जात होत्या पोटामध्ये. विराजला त्याने जबरदस्ती त्याच्या मीटिंग मध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं होतं. सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्याला कळायला हव्या, समजायला हव्या म्हणून. भाई चल ना, जेवण करूयात. वहिनीने कधीचा डबा पाठवलाय. तिचा मेसेजही आला होता जेवलात का म्हणून. मीटिंग संपली तसं विराज म्हणाला. शेवटी न राहून बोललाच बिचारा. आता कुठे त्याने फोन चेक केला तर त्यालाही पावनीचा मेसेज आलेला दिसला. मग मात्र घाई करत त्याने उरलेली मीटिंग वाइंड अप केली आणि दोघेही जेवायला बसले. सोबतच तिच्या मेसेजला रिप्लाय पाठवला, पण तोवर तिचा डोळा लागला होता. मग त्याने मंदाला फोन करून विचारलं तर ती झोपली आहे कळलं. ती नीट जेवली की नाही वगैरे विचारपूस केली. अगदी किती जेवली इथपासून. आज कित्येक दिवसांनी एवढी छान गाढ निवांत झोप लागली होती तिला. मनातलं विचारांचं वादळ शमल्याने मन शांत झालं होतं आणि कदाचित म्हणूनच गाढ झोप लागली असेल. जाग आली, तिने डोळे उघडून बघितलं तर संध्याकाळचे 5:30 वाजले होते. बापरे, किती वेळ झोपून राहिले मी. पण इतकी छान झोप झाल्याने फ्रेश वाटत होतं तिला. आवरून ती बाहेर आली तर आजीसाहेब आणि आबासाहेबांचा चहा सुरू होता बाहेर गार्डन मध्ये. अगं ये ये पावनी, बस ना, चहा घेशील का? सॉरी, चुकून डोळा लागला माझा. खूप वेळ झोपले मी. कुणी काही बोललं नाही तरी तिने स्वतःहूनच म्हटलं. सॉरी काय त्यात, तुला शांत झोप लागली ना ते महत्वाचं. तसंही उद्या जराशी दगदगच होईल तुला. तसं तर पूजा आटोपल्यावर लागलीच फार्म हाऊसला निघू आपण असं ठरलं होतं. तिथून तासाभराचं अंतर आहे. पण विक्रांत म्हणाला नको थकवा येईल तिला, म्हणून गावातल्याच आपल्या घरी थोडा वेळ आराम करूया आणि मग निघू फार्म हाऊसला जायला. काय वाटतं तुला? माझा नातू फारच काळजी घेतोय बरं तुझी, त्या थट्टेने म्हणाल्याही. त्यावर तिने हसून मान खाली घातली. बरं पावनी, एक महत्वाचं बोलायचं होतं तुझ्यासोबत. मागच्या काही दिवसांपासून विचार करत होतो. आबासाहेब काहीतरी आठवून म्हणाले. काय आबासाहेब? अगं हेच, आपली कंपनी खूप मोठी आहे. बऱ्याच सेक्टरमध्ये पाय रोवले आहेत आपण. म्हणजे मी तर एक छोटीशी सुरुवात केली होती. अभयने बऱ्यापैकी वाढवलं सगळं आणि आता विक्रांतने तर मोठं साम्राज्य उभं केलंय. विराज आहेस त्याच्या मदतीला, पण तू सुद्धा शिकलेली आहेस. तुझ्या शिक्षणाचा उपयोग व्हायला हवा. तुझी इच्छा असेल तर आपलं ऑफिस जॉईन करू शकतेस तू. माधवी सुद्धा अभयला जसं जमेल तशी मदत करायची. एवढंच काय तर तुझ्या आजीसाहेबांनी सुद्धा सुरुवातीच्या काळात गरज असताना खूप साथ दिली होती आमची. बोलताना आबासाहेबांनी एक कौतुकाचा कटाक्ष आजीसाहेबांकडे टाकला. बेटा, तुला जेव्हा वाटेल तेव्हा ऑफिस जॉईन करू शकतेस तू. घाई नाही. बघ कसं जमतं ते. पावनीला तर काय बोलावं ते सुचत नव्हतं. त्यांच्याकडे नुसती पैशांची श्रीमंती नाही तर मनाची आणि विचारांचीही श्रीमंती होती. स्त्री पुरुष समानता ही फक्त बोलायची गोष्ट नसून ती कृतीत उतरवणारे होते ते. सुरुवातीला पावनीला त्यांची भीती वाटायची. स्वभावाने कडक आणि धोरणी होते. शिवाय तानियासोबत विक्रांतचं लग्न करावं हा त्यांचा निर्णय ऐकून तर त्या घरात शेवटचा शब्द हा त्यांचाच असतो हे तिने स्वतः अनुभवलं होतं. असंही तिने आजीसाहेबांच्या तोंडून बरेच वेळा ऐकलेलं. पण असं असताना त्यांनी कधी आजीसाहेबांचे अधिकार त्यांच्यापासून हिरावले नव्हते. त्यांचा अनुभव त्यांना जी जगाची पारख होती त्यामुळे काही विषयांवरचे निर्णय त्यांनी स्वतःकडेच राखून ठेवले होते. पण बाकी बाबतीत मात्र आजीसाहेबांना पूर्ण स्वातंत्र्य होतं. घरातली सगळी सत्ता आजीसाहेबांकडेच होती, जी त्यांनी हळूहळू पावनीकडे द्यायला सुरुवात केलेली. हे बघ, काही घाई नाही. मी म्हणालो ना, तुला वाटेल तेव्हा निर्णय घे. मी फक्त तुला माझे विचार सांगितले. तुला बिझनेसमध्ये इंटरेस्ट नसेल तर तसंही चालेल. काही हरकत नाही आमची. तुला वाटेल ते काहीतरी कर.
पण तू एवढी शिकली सवरली असताना तुझ्या शिक्षणाचा उपयोग व्हायला हवा. नुसतं घरात बसून राहण्यापेक्षा तू तुझं एक वेगळं अस्तित्व तयार करावं असं वाटतं आम्हाला. म्हणून म्हणालो आम्ही, पाहिजे तर एकदा विक्रांत सोबत बोल. थँक्यू आबासाहेब. थँक्यू सो मच. मला नक्की आवडेल विक्रांत आणि विराज भाऊजींना मदत करायला, आपल्या कंपनीसाठी काम करायला, ती भारावलेल्या आवाजात म्हणाली. प्रचंड आनंद झाला होता तिला. आजीसाहेबांनी अभिमानाने आबासाहेबांकडे पाहिलं. ठीक आहे, मग विक्रांत आला की बोलून घे तू या विषयावर आणि मग ठरवा दोघे जण काय करायचं ते. पण सगळं तुझी तब्येत पाहून हं. तब्येतीच्या बाबतीत अजिबात हयगय करायची नाही. हो आबासाहेब. ते लोक बोलतच होते की तेवढ्यात विराजही आला. आपसुकच पाहुणीचं लक्ष त्याच्या मागे गेलं. नजर विक्रांतला शोधत होती पण तो दृष्टीच काही पडला नाही. त्यामुळे हिरमुसली ती. काय रे, आज एकटाच आलास? तुझा भाई आहे? कुठे गेला तो? पावनीच्या मनातला प्रश्न आजीसाहेबांनीच विचारला. आजीसाहेब, चिक्कार काम आहे त्याला. मी तर थकलो होतो आज, सो माझी सुट्टी झाली लवकर. पण मला वाटत नाही भाई आज 12च्या आधी उठवेल. वहिनी, तुला जेवण करून औषध घेऊन आराम करायला सांगितलंय त्याने. विराज सोफ्यावर आपलं अंग टाकत म्हणाला. विराजचं बोलणं ऐकून चेहरा उतरला तिचा. त्याच्याशी बोलायला, त्याला आपला निर्णय सांगायला तिचं मन अधीर झालेलं. पण आता रात्रीचे 12 पर्यंत वाट बघावी लागणार होती. उपाय नव्हता. रात्रीची सगळ्यांची जेवणं झाली. औषधं घेऊन ती तिच्या रूम मध्ये आली. तेवढ्या वेळात तिने तिची आणि विक्रांतची बॅग भरून ठेवली, मंदताईंच्या मदतीने. दुपारी इतका वेळ झोपल्याने आता झोपही येत नव्हती तिला. खूपदा त्याला फोन करायचा, तुम्ही कधी येणार आहे हे विचारायला तिने फोन हातात घेतला. पण विराज म्हणाला की तो खूप बिझी आहे, म्हणून मग त्याला डिस्टर्ब नको विचार करत तिने हातातला फोन बाजूला ठेवून दिला. असं कितीतरी वेळा झालं. फोन हातात घ्यायची आणि बाजूला ठेवून द्यायची. शेवटी रात्री 11:45 वाजता त्याच्या गाडीचा आवाज आला. तिने गॅलरीत जाऊन पाहिलं तर आला होता तो. ती बेडवर येऊन बसली. नीटनेटकी व्यवस्थित असलेली साडी वेणी पुन्हा एकदा ठीकठाक केली. हृदयाची धडधड तर कमालीची वाढली होती, जसं आज पहिल्यांदा भेटणार होती ती त्याला. मागच्या 15 दिवसांपासून त्याच घरात त्याच रूम मध्ये त्याच्यासोबत राहत होती ती. पण तरीही आज पहिल्यांदा त्याच्याशी भेट होणार आहे अशासारखी बेचैन झालेली. भाग कसा वाटला ते नक्की सांगा. तुम्ही देत असलेल्या छान छान कमेंटसाठी मनापासून धन्यवाद. ज्यांनी अजूनही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी जरूर करा. भेटूया लवकरच. धन्यवाद.